Hello friends, this is your first lecture of subject computational methods. First unit, errors and approximations, and first point is floating point arithmetic. Before going to these concepts, firstly we see the types of numbers. That is, there are two types of numbers, exact and approximate numbers. Firstly, what is meant by exact number? The accuracy of value of that number is exact, then that number is exact. म्हणजेच एखाद्या नंबरच्या व्हॅल्यूची ॲक्युरेसी ही एक्झॅक्ट म्हणजेच तंतोतंत तीच असेल तर त्या नंबर्सना एक्झॅक्ट नंबर्स असं म्हणायचं. एक्झाम्पल्स ऑफ एक्झॅक्ट नंबर्स आर 1, 2, 3 and so on. These are integers. And 1/2, 3/2 and so on. These rational numbers are also exact numbers. And under root 2, pi, e and so on, these irrational numbers are also exact numbers. Then which numbers are approximate numbers? Approximate numbers are those are represent the numbers to a certain degree of accuracy. That is, accuracy of value of that numbers is not exact, and accurate value of that number is taken to the certain degree of accuracy. म्हणजे ज्या नंबरची व्हॅल्यू ही ॲक्युरेट नसते तर त्या व्हॅल्यूची ॲक्युरेसी ही अंदाजे घेतली जाते, त्या नंबर्सना अप्रॉक्सिमेट नंबर्स असं म्हणायचं. टू गेट क्लिअर आयडिया we take one example. We know that pi is exact number, but approximate value of pi is 3.1416, or for better approximation value of pi is 3.14159262, but we cannot write exact value of pi. या ठिकाणी पायच्या या दोन व्हॅल्यू सर्टन डिग्री ऑफ ॲक्युरेसी पर्यंत घेतलेल्या आहेत, म्हणजेच अंदाजे घेतलेल्या आहेत. त्यामुळे हे दोन्ही नंबर्स हे अप्रॉक्सिमेट नंबर्स आहेत. नाउ फॉर अरिथमॅटिक कॅल्क्युलेशन्स ऑफ these numbers, there are two types of arithmetic operations are available in computer. One is integer arithmetic, and which deals with integer operators only. म्हणजेच इंटिजर्स अरिथमॅटिकच्या माध्यमातून कॉम्प्युटरमध्ये फक्त इंटिजर्सचं कॅल्क्युलेशन होऊ शकतं. अँड अनदर ऑपरेशन इज रियल ऑर फ्लोटिंग पॉईंट अरिथमॅटिक, विच डील्स विथ द नंबर्स विथ फ्रॅक्शनल पार्ट. म्हणजेच फ्लोटिंग पॉईंट अरिथमॅटिक हे कॉम्प्युटरमधील एक असं ऑपरेशन आहे की ज्या ऑपरेशनच्या माध्यमातून रियल नंबर्स म्हणजे ज्यांना फ्रॅक्शनल पार्ट असतो अशा नंबरचं कॅल्क्युलेशन केलं जातं. फॉर एक्झाम्पल नंबर 3/2 आणि त्याची व्हॅल्यू येते 1.5. म्हणजे आपल्या लक्षात येईल की हा नंबर इंटिजर नाही आणि त्याला फ्रॅक्शनल पार्ट आहे 1.5. आणि कॅल्क्युलेशनमध्ये अशा प्रकारचे नंबर्स असतील तर त्याचं कॅल्क्युलेशन फ्लोटिंग पॉईंट अरिथमॅटिक या ऑपरेशनच्या माध्यमातून केलं जातं. नेक्स्ट डेफिनेशन, सिग्निफिकंट डिजिट्स. द डिजिट्स दॅट आर यूज्ड टू एक्सप्रेस ए नंबर आर कॉल्ड सिग्निफिकंट डिजिट्स ऑर सिग्निफिकंट फिगर्स. आता आपण कोणताही नंबर घेतला तर तो दाखवण्यासाठी आपल्याला डिजिटची आवश्यकता असते. फॉर एक्झाम्पल 12, तो नंबर एक्सप्रेस करण्यासाठी आपल्याला 2 डिजिट लागतात. अनदर एक्झाम्पल आपण घेऊया 100, तर 100 हा नंबर एक्सप्रेस करण्यासाठी आपल्याला 3 डिजिट्स लागतात. म्हणजेच कोणताही नंबर एक्सप्रेस करण्यासाठी जे नंबर ऑफ डिजिट्स लागतात त्यालाच सिग्निफिकंट डिजिट्स असं म्हटलं जातं. फॉर एक्झाम्पल नंबर 3.1416 कंटेन्स 5 सिग्निफिकंट डिजिट्स. या नंबरमध्ये 3, 1, 4, 1, 6 असे 5 सिग्निफिकंट डिजिट्स आहेत. आता हे झालं एक सिंपल एक्झाम्पल, परंतु
एखाद्या नंबरचे सिग्निफिकंट डिजिट्स ठरवण्यासाठी काही रूल्स आहेत, ते रूल्स आपण आता पाहूया. द फॉलोइंग स्टेटमेंट्स डिस्क्राइब्स नंबर ऑफ सिग्निफिकंट डिजिट्स. फर्स्ट, all non-zero digits. That is, all non-zero digits in number are significant digits. Second, all zero occurring between non-zero digits are also significant digits. म्हणजेच दोन नॉन झिरो डिजिटच्या मध्ये येणारे झिरो सुद्धा हे सिग्निफिकंट डिजिट्स असतात. थर्ड, ट्रेलिंग झिरोज. म्हणजे एखाद्या नंबरच्या शेवटच्या डिजिटमध्ये येणारे झिरो हे सिग्निफिकंट डिजिट असतात. फॉर एक्झाम्पल 3.50, 65.0, 0.230 हॅव 3 सिग्निफिकंट डिजिट्स. या ठिकाणी नंबरच्या शेवटच्या स्थानी आलेले झिरो हे सिग्निफिकंट डिजिट म्हणून काउंट केले आहेत. आणि या ठिकाणी 35 हे सिग्निफिकंट डिजिट आहेत, 65 हे सुद्धा सिग्निफिकंट डिजिट आहेत, आणि 23 हे सिग्निफिकंट, आणि शेवटचा झिरो, असे मिळून प्रत्येक नंबरमध्ये 3 सिग्निफिकंट डिजिट्स आहेत. आता या ठिकाणी हा झिरो मात्र सिग्निफिकंट डिजिट म्हणून काउंट केलेला नाही. तो कसा, त्याचा रूल आपण पुढे बघणार आहोत. दॅट इज फोर्थ रूल, झिरोज बिटवीन डेसिमल पॉईंट्स आर प्रिसाइडिंग ए नॉन झिरो डिजिट्स. दॅट इज zeros used to fixed decimal point are not significant digit. म्हणजे जे झिरो डेसिमल पॉईंट फिक्स करण्यासाठी वापरले जातात ते झिरो सिग्निफिकंट डिजिट म्हणून काउंट होत नाहीत. तसेच जे झिरो डेसिमल पॉईंट आणि नॉन झिरो डिजिट या दोन्हींच्या दरम्यान येतात ते झिरोसुद्धा सिग्निफिकंट डिजिट म्हणून काउंट होत नाहीत. फॉर एक्झाम्पल, नंबर 0.01234, 0.0012334, 0.0001234 ऑल हॅव 4 सिग्निफिकंट डिजिट्स. या ठिकाणी डेसिमल पॉईंटच्या आधीचे जे झिरो आहेत की जे डेसिमल पॉईंट फिक्स करण्यासाठी वापरले जातात ते सिग्निफिकंट डिजिट म्हणून काउंट झालेले नाहीत. तसेच डेसिमल पॉईंट नंतरचे झिरो आणि जे नॉन झिरो डिजिटच्या आधी आहेत म्हणजे ते डेसिमल पॉईंट आणि नॉन झिरो डिजिट यांच्या दरम्यान येतात ते सुद्धा झिरो हे सिग्निफिकंट डिजिट म्हणून काउंट होत नाहीत. नेक्स्ट, फिफ्थ, when the decimal point are not written, trailing zeros are not considered to be significant. म्हणजे नंबरमध्ये डेसिमल पॉईंट लिहिलेला नसेल तर त्या नंबरमधील ट्रेलिंग झिरो म्हणजेच शेवटच्या डिजिटमधील झिरो हे सिग्निफिकंट डिजिट म्हणून काउंट होत. फॉर एक्झाम्पल, 4500 कंटेन्स ओनली 2 सिग्निफिकंट डिजिट्स. या ठिकाणी शेवटचे 2 झिरो हे सिग्निफिकंट डिजिट म्हणून काउंट होत नाहीत. अशा प्रकारे या 5 रूलचा यूज करून आपण कोणत्याही नंबरमधील सिग्निफिकंट डिजिटची संख्या सांगू शकतो. नाउ नेक्स्ट कन्सेप्ट, accuracy and precision. The concept of accuracy and precision are closely related to significant digits. Firstly, accuracy refers to the number of significant digits in a value. म्हणजे accuracy आणि precision या दोन्ही कन्सेप्ट या सिग्निफिकंट डिजिट्सवरती अवलंबून आहेत. आता एखाद्या नंबरची accuracy ही त्या नंबरमधील नंबर ऑफ सिग्निफिकंट डिजिटच्या रेफरन्सनं सांगितली जाते. ती कशी, ती या एक्झाम्पलनं आपण बघूया. द नंबर 57.345 इज ॲक्युरेट टू 5 सिग्निफिकंट डिजिट्स. आता याआधी वरती पाहिलेल्या रूलच्या मदतीनं आपल्याला सांगता येईल की या दिलेल्या नंबरमध्ये 5 सिग्निफिकंट डिजिट आहेत. त्यावरून या नंबरची ॲक्युरेसी ही अशा पद्धतीने सांगितली जाते की इट इज ॲक्युरेट टू 5 सिग्निफिकंट डिजिट्स. जास्त क्लिअर करण्यासाठी आपण पायच्या 2 व्हॅल्यू या आधी ज्या पाहिल्या होत्या त्याचं एक्झाम्पल घेऊया. आता या ठिकाणी पायच्या आपण
3.1416 आणि 3.14159262 अशा दोन व्हॅल्यू पाहिल्या. आता पायच्या या दोन्हीही व्हॅल्यू ॲक्युरेट नाहीत, तर त्या आपण सर्टन डिग्री ऑफ ॲक्युरेसीपर्यंत घेतलेल्या आहेत. हे आपण याआधीही पाहिलेलं आहे. त्यामुळं या दोन्ही व्हॅल्यूंची ॲक्युरेसी आपल्याला या पद्धतीनं सांगता येईल. पहिली व्हॅल्यू 3.1416 इट इज ॲक्युरेट टू याच्यामध्ये 1 2 3 4 5 6 5 सिग्निफिकंट डिजिट्स आहेत. त्यामुळं या व्हॅल्यूची आपल्याला ॲक्युरेसी अशी सांगता येईल की ॲक्युरेट टू 5 सिग्निफिकंट डिजिट. परंतु त्याच पायची आपण दुसरी एक व्हॅल्यू ही एक बघितलेली होती. तर याची ॲक्युरेसी सांगताना आपल्याला त्याचे सिग्निफिकंट डिजिट्स काउंट करावे लागतील. 1 2 3 4 5 6 7 8 9 याच्यामध्ये 9 सिग्निफिकंट डिजिट आहेत. त्यामुळं या पायच्या व्हॅल्यूची आपल्याला ॲक्युरेसी अशा पद्धतीने सांगता येईल की इट इज ॲक्युरेट टू 9 सिग्निफिकंट डिजिट्स. यानंतर प्रिसिजन. Precision refers to the number of decimal positions, that is the order of magnitude of last digit in value. म्हणजेच एखाद्या नंबरमध्ये डेसिमल नंबर सिस्टीमप्रमाणे किती नंबर ऑफ डेसिमल पोझिशन्स आहेत, म्हणजेच त्या नंबरमधील लास्ट डिजिटची ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड किती आहे डेसिमल नंबर सिस्टीमप्रमाणे, ती म्हणजेच त्या नंबरची प्रिसिजन होय. जास्त क्लिअर करण्यासाठी आपण याचं एक एक्झाम्पल पाहूया. 57.396 हॅव ए प्रिसिजन ऑफ 0.001. या ठिकाणी डेसिमल पॉईंटची पोझिशन राईटकडून 3 डिजिट सोडून या ठिकाणी आहे. त्यामुळं डेसिमल नंबर सिस्टीमप्रमाणे लास्ट डिजिटची ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड ही येईल 0.001. म्हणजेच या नंबरचं प्रिसिजन येईल 0.001.